इथल्या माणसांना माझ्याविषयीचा संशय वाढत चाललाय. संशयाचं रूपांतर सत्यात होण्याच्या आधी मला इथून निघालं पाहिजे. काहीही करून आज रात्रीच त्या मनीषासोबत इथून निघून गेलं पाहिजे. पुढे त्या मनीषाचं काय करायचं ते माझं मी बघून घेतो. पण कातळवाडीतले पैसे त्याचं काय करायचं बघता येईल. पण एवढं मात्र नक्की आहे, आजची रात्र या घरातली शेवटची रात्र. आता हिला नकार दिला तर ही वाद घालणार, झोपायला वेळ लावणार. त्यापेक्षा जरा हिच्या मनासारखं वागतो. या आज काही साडेवेडे न घेता दूध प्यायला. हा खरं तर आज दुधाची लय गरज होते बघा. बघितलं ना सुधाकर दादा माझ्याशी कसा बोलला. डोक्याची नस नुसती ताड 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 होती. असं वाटतं उगाच इथं आलो, इथनं निघून गेलेलं बरं. हो अहो नाही निघून जाणार असं वाटतंय फक्त. म्हटलं नाही लगेच निघून गेलो. आता कुठं आपलं लग्न झाले. तुमची जबाबदारी माझ्यावर, नाही निघून जात. फक्त आजची रात्र काय बोलू नका. डोकं लय दुखतंय माझं. मी डोकं दाब. नका दाबून देऊ. नको मला झोपू द्या. ते लाईट बंद करा म्हणजे झोप लागेल नीट. ऐक